हॅलो. तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी बनवत आहे तर मटकीची भाजी. तर होळी आहे त्यामुळे पोळ्या तर संध्याकाळीच करायच्या आहेत, त्यामुळे आहोंच्या डब्यासाठी मी मटकीची भाजी करायला लागली. मटकीची उसळ म्हणूया याला, किंवा तुम्ही काय म्हणत असाल ते. तर सगळ्यात आधी मी इथं कांदा भाजून घ्यायला लागले. तेल टाकलं, त्यामध्ये कांदा टाकला. जिरं मोहरी मी मटकीच्या उसळमध्ये किंवा कुठल्याच उसळमध्ये नाही टाकत. नंतर त्यात टोमॅटो टाकला बारीक चिरून आणि मीठ टाकून ना टोमॅटो पण छान असा भाजून घेतला. तर काल कमेंट आली की मसाले भाजून घेतले की भाजी छान होते. हो, बरोबर आहे तुमचं. खरंच मसाले भाजून घेतले ना भाजी छान होते. तर इथं बघू शकताय तुम्ही, मी मटकी अगोदर पण भाजून घेतलेली आणि नंतर कांदा टोमॅटो परतून झाल्यावर परत त्यात मटकी आणि इतर मसाले टाकून ना भाजून मग त्यात थोडंसं पाणी टाकून मटकीची उसळ बनवून घेतली. आता आम्ही तर ह्याला मटकीच कालवणच म्हणतोय. तर इथं कालवण तयार आहे आपलं, बघू शकताय. तोवर माझं होईपर्यंत कांचनने इथं पीठ मळून ठेवलं होतं चपात्यांसाठी. आणि आहो म्हटले की आज मी जेवणार नाही आहे, तर त्यामुळे मग त्यांच्यासाठी चहा ठेवला होता. ते म्हणत होते आजपासून सकाळचं जेवायचं बंद करणार आहे मी. तर त्यामुळे त्यांच्यासाठी चहा केला आणि नंतर मग म्हटलं आता काहीच न खायला देता कसं, त्यांनी चपाती भाजी तर नकोच म्हटले. त्यामुळे मग मी मटकीच भाजून दिली त्यांना पण नाश्त्याला. मग त्यांनी मटकी आणि चहा पिले आणि नंतर मग कांचननी त्यांचा डबा भरला. तर असं झालं. आणि आता इथून पुढे मग आम्ही पोळ्या करणार आहे. 3च्या पुढेच पोळ्या करतात, म्हणजे सगळीकडेच संध्याकाळीच असतं होलिका दहन, तेव्हाच मग पोळ्या करतात. मग नंतर रात्री ते गेले होते बाळमामाला. तर मग येताना त्यांनी प्रसाद आणला होता, तो आल्या आल्या त्यांनी आम्हाला दिला. तर एकच पेढा होता जो आम्ही तिघांनी वाटून खाल्ला. त्यांनी मग पहिला कांचनला दिला आणि नंतर मग मला दिला. आणि द्राक्षे पण होते प्रसादामध्ये. तर ते दर रविवारी ना बाळमामाच्या मंदिरात जातात. आम्ही सगळेच जातो, पण ह्यावेळेस गेलो नव्हतो. तर बाय बाय.